सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. जर तुम्हाला कोणी विचारलं या जगात सर्वात मोठं सत्य काय आहे, धन, सत्ता की शरीर, हजारो वर्षापूर्वी एका ऋषीने सांगितलेलं आहे, हे काहीच नाही. खरं सत्य म्हणजे आत्मा. राजे, महाराजे, विद्वान आणि महान तत्वज्ञ ज्यांच्यासमोर नतमस्तक झाले, ज्यांनी नेती नेती म्हणत ब्रह्मज्ञानाचा मार्ग दाखवला. एक असा ऋषी ज्यांनी स्वतःच्या गुरुचं ज्ञान परत केलं आणि सूर्यदेवाकडून नवीन वेदज्ञान प्राप्त केलं. एक असा महापुरुष ज्यांनी राजदरबारात गार्गीसोबत ब्रह्मज्ञानावर चर्चा केली आणि संपूर्ण सभेला आत्म्याचं गूढ समजावलं. आज आपण जाणून घेणार आहोत त्या तेजस्वी वेदज्ञ ऋषीचं दिव्य जीवन आणि याज्ञवल्क जयंतीचं गूढ आणि आध्यात्मिक महत्त्व. याज्ञवल्क जयंतीचा आधार मुख्यतः वेद आणि उपनिषदावर आहे. याज्ञवल्क जयंती फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमीला साजरी केली जाते. म्हणजेच फाल्गुन शुक्ल पंचमी हा दिवस महर्षी याज्ञवल्क यांना समर्पित मानला आहे. आपल्याला प्रश्न पडतो, याज्ञवल्क ऋषी कोण होते? याज्ञवल्क ऋषी हे शुक्ल यजुर्वेदाचे प्रवर्तक मानले जातात. कथा सांगते की त्यांनी आपल्या गुरूंना पूर्वीचे ज्ञान प्राप्त करून दिले. कठोर तपश्चर्या करून सूर्यदेवाकडून नवीन वेद ज्ञान प्राप्त केले. त्यामुळे त्यांना तेजस्वी, स्वाभिमानी, ज्ञानयोगी ऋषी मानले जाते. उपनिषदामध्ये त्यांचे गार्गी आणि मैत्री यांच्यासोबतचे संवाद सुद्धा प्रसिद्ध आहेत. जनकाच्या दरबारात त्यांनी गार्गीने ब्रह्माविषयी कठीण प्रश्न विचारले होते. याज्ञवल्कांनी शांतपणे आणि आत्मविश्वासाने उत्तर दिले. आपली पत्नी मैत्रीला त्यांनी सांगितले की धनाने अमरत्व मिळत नाही, आत्मज्ञानामुळेच अमरत्व मिळते. हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांनी आत्मज्ञानाचा संदेश दिला. म्हणजे काय? आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. हे जाणीवच मोक्षाचा मार्ग आहे. त्या काळातही स्त्रियांना वेदज्ञान देणे हा मोठा आदर्श होता, म्हणजे स्त्री शिक्षणाचा सन्मान. याज्ञवल्क स्मृती हा ग्रंथ समाज व्यवस्थेसाठी मार्गदर्शक ठरला. धर्मशास्त्राचा तो पायाच आहे. त्यांनी शेवटी ग्रहत्याग करून संन्यास स्वीकारला. यातून वैराग्याचा संदेश आपल्याला मिळतो. या दिवशी काय करावं? तर या दिवशी आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्नान करावं, सूर्यदेवाला आरती द्यावी, ओम किंवा गायत्री मंत्राचा जप करावा. उपनिषदातील काही मंत्र आपण वाचायचे. त्या दिवशी गुरूंचा सन्मान करायचा, गरजूंना अन्नदान करायचं. आज आपण पैशामागे, यशामागे धावत आहोत, पण याज्ञवल्क सांगतात, स्वतःला ओळखा, आत्मा जाणून घ्या, तेच खरे समाधान आहे. त्यांची जयंती आपल्याला आठवण करून देते की ज्ञान हे सर्वात मोठे धन आहे. तुम्हालाही जीवनामध्ये शांतता हवी असेल, तुम्हालाही खरे समाधान हवे असेल, आजपासूनच दररोज काही क्षण स्वतःसाठी काढा आणि डोळे मिटा आणि मनात म्हणा, मी आत्मा आहे, मी शांत आहे. हीच खरी याज्ञवल्क जयंतीची अर्चना आहे. याज्ञवल्क ऋषीचे जीवन आपल्याला एकच गोष्ट शिकवते, ज्ञान कधीच बाहेर सापडत नाही, ते आपल्या अंतरात्म्यात असतं. राजदरबारात उभं राहून त्यांनी ब्रह्मज्ञान सांगितलं. मैत्रियेला अमरत्वाचा खरा अर्थ समजावला. गार्गीच्या प्रश्नांना निर्भयपणे उत्तर दिलं. पण शेवटी त्यांनी काय केलं? सर्व काही सोडलं. सत्ता, संपत्ती, मान सन्मान आणि निवडला आत्मज्ञानाचा मार्ग. आज आपण मात्र उलट करतो. आनंद बाहेर शोधतो, शांती वस्तूमध्ये शोधतो, समाधान पैशात शोधतो. पण याज्ञवल्क सांगतात, स्वतःला ओळखा, आत्मा जाणून घ्या. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा आतला प्रकाश दिसतो आणि तो प्रकाश म्हणजेच ब्रह्मज्ञान. ही जयंती आपल्याला आठवण करून देते की आपण फक्त शरीर नाही, आपण फक्त नाव नाही, आपण फक्त भूमिका नाही, आपण शुद्ध, शांत, चैतन्यमय आत्मा आहोत. चला, आज या पवित्र दिवशी फक्त एक संकल्प करूया. दररोज काही क्षण स्वतःसाठी ठेवूया. मोबाईल बाजूला ठेवून डोळे मिटूया आणि मनात शांतपणे म्हणूया, मी आत्मा आहे, मी शांत आहे, मी प्रकाश आहे. हीच खरी याज्ञवल्क जयंतीची पूजा अर्चना. हीच खरी ब्रह्मज्ञानाची सुरुवात. जर तुम्हाला असे आध्यात्मिक, ज्ञानवर्धक आणि मनाला स्पर्श करणारे व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. कारण ज्ञान जितकं पसरतं तितकं समाज प्रकाशमय होतो. याज्ञवल्क जयंती आपल्याला सांगते
की ज्ञान हेच खरे धन आहे आणि आत्मज्ञान हाच खरा मोक्षमार्ग आहे.